सानिका सर्वांसाठी किचनमध्ये गरम गरम पोळ्या बनवत होती आणि घरातले सगळे जेवायला बसले होते. तेव्हा सानिकाची सासू तिला जोरातच आवाज देत बोलते की, "सूनबाई, किती वेळ लावत आहेस? जरा पटापट पटकन हात चालव की, सर्वांना भूक लागली आहे." मग सानिका आपल्या कामाचा वेग वाढवते. इतक्यात सानिकाचा धीर प्रवीण बाहेरून घरी येतो व तो घरी येताच सानिकाची सासू तिला प्रवीणला जेवणास ताट करून देण्यास सांगते. तेव्हा सानिका जेवणाचे ताट तयार करून आणते, पण ताटात कारल्याची भाजी पाहून प्रवीण चिडतो आणि रागातच बोलतो, "हे काय, ही भाजी का केली आहे? मला ही भाजी खायला आवडत नाही हे माहिती नाही का?" हे ऐकून त्याची आई त्याला बोलते की, "अरे बेटा, सूनबाईनेच करून दिली आहे. तिला माहिती नव्हतं की तुला ही भाजी आवडत नाही. आणि तसंही ती या घरात नवीन आहे, तर सर्वांची आवड-निवड समजायला थोडा वेळ लागेल." त्यावर प्रवीण बोलतो, "ती तुझी सून आहे, तर तिला शांत बसायला सांगायचं ना? आणि ही भाजी तिने बनवली आहे ना, तर मी का खावी? ही भाजी तिलाच खायला दे. किंवा मग आपल्या माहेरी देऊन यायला सांग. त्यांना खायला दे. पण उगाच माझ्यावर प्रयोग कशासाठी करत आहात?" असं प्रवीण रागानेच बोलत होता. तेव्हा सानिका देखील बोलते, "दादा, तुम्ही असं कसं काय बोलू शकता? आणि माझ्या आईवडिलांना काही विनाकारण मध्येच आणू नका आणि त्यांचे संस्कार देखील काढू नका." हे ऐकून प्रवीणला अजूनच राग आला आणि त्यांनी सानिकाच्या गालावर जोरदार थप्पड मारली आणि बोलू लागला, "तुम्ही ह्या घरची सून आहात, तेच राहा. उगाच माझी आई होण्याचा प्रयत्न करू नका. मला माझ्या मर्जीने राहू द्या." प्रवीणचं असं बोलणं ऐकल्यावर घरातील सगळे लोक थक्क झाले. सानिका तर गालावर हात ठेवून उभीच राहिली. तिच्या डोळ्यात पटकन पाणी येत होतं. तेव्हा सासरे प्रवीणला म्हणतात की, "तू हे काय केलं आहेस? कोणी आपल्या वहिनीवर हात उचलतो काय? तू असा का केलं?" सानिकाचा नवरा अजय तिच्या हाताला पकडून रूममध्ये घेऊन गेला आणि तिला समजावून सांगू लागला की, "सानिका, हे सगळं मनावर घेऊ नकोस. झालेल्या गोष्टी विसरून जा. आज प्रवीणने नक्कीच बाहेर कोणाशी तरी भांडण केलं असणार आहे. म्हणूनच तो रागात आहे आणि त्यामुळे त्याने असं केलं आहे. तू मनाला लावून घेऊ नकोस." सानिका बोलते, "मी तुमच्याबरोबर लग्न केलं आहे. सुखाने संसार करायचा आहे. ना की तुमच्या भावाकडून अशी वागणूक सहन करण्यासाठी मी इथे आली आहे." "तुमच्या भावाने माझ्यावर हात कसा काय उचलला? वहिनीसोबत कसं वागायचं हे साधं कळत नाही का त्यांना?" सानिका रागातच बोलत होती. त्यावर अजय बोलला की, "सानिका, थोडं समजून घे. प्रवीण अजून लहान आहे. त्याला बरोबर चूक काही समजत नाही. पण तू तर मोठी आहेस ना, मग तुला थोडी माघार घ्यावी लागेल. आणि ही घरातली गोष्ट इतकी मोठी करण्याची काहीच गरज नाही. तू थोडं समजून घे." असं अजय सानिकाला समजावत म्हणाला. त्यावर सानिका बोलते, "हो, ही तर तुमच्यासाठी लहानशीच गोष्ट आहे. तुमचा लहान भाऊ माझ्यावर हात उचलतोय आणि तुम्ही त्याची बाजू घेऊन मलाच समजावत आहात. आणि तसंही तो इतका पण लहान नाही. आणि तुम्ही सगळे आता त्याच्या लग्नासाठी मुलगी शोधत आहात. आणि तरीही तुम्हाला त्याची चूक पाठीशी घालावीशी वाटत आहे." पण सानिकाच्या बोलण्याकडे फारसे लक्ष कोणी दिले नाही. त्यानंतर सानिका आपले सामान पॅक करू लागली. हे पाहून अजय म्हणाला, "बॅग भरून तू कुठे जात आहेस? आता काय नवीन नाटक करत आहेस? बॅग घेऊन कुठे चालली आहेस?" "मी माझ्या माहेरी जात आहे," सानिकाने शांतपणे उत्तर दिलं. "कारण तुम्ही तर तुमच्या भावाची कान उघडणी करणे तर दूरचीच गोष्ट, पण तुम्ही समजावून सुद्धा त्याला सांगत नाहीये." असं बोलत ती निघाली. तेव्हा अजय तिला पुन्हा पुन्हा थांबवत होता. तो बोलतो, "सानिका, तू अशी माहेरी निघून गेल्यावर लोक काय बोलतील? आणि घरची गोष्ट बाहेर जाईल. तुला ते आवडते का?" "नाही," ती म्हणाली, "मला सुद्धा घरची गोष्ट बाहेर जाणं किंवा अशा प्रकारे माहेरी निघून जाणं अजिबातच चांगलं वाटत नाही. पण घरात असं सगळे वाद-विवाद होणं, भांडणं होणं ही चांगले नाही. त्याचा परिणाम चांगला होत नाही." शेवटी सानिकाने आपले सामान घेतले आणि रूम बाहेर पडली. तेव्हा तिचा धीर प्रवीण अजूनही रागात सानिकाकडे पाहतच होता. त्याला आपल्या चुकीच्या वागण्याचा काही देखील पश्चाताप नव्हता. पण सानिकाची सासू सुनेला बॅग घेऊन येताना पाहून म्हणाली, "सूनबाई, तू हे काय करत आहेस? तुला माहिती आहे ना त्याचा राग किती जास्त आहे. त्याला आता काहीच समजावून सांगून उपयोग नाही.
पण तू तर या घरची सून आहेस. तुला अशा प्रकारे बाहेर जायला कसं काय चांगलं वाटतं? तुला घरच्या जबाबदाऱ्या मर्यादा पाळल्या पाहिजेत. तुला असं माहेरी जाऊन काय मिळणार आहे? आणि घरातल्या गोष्टी बाहेर गेल्या तर लोक नावं ठेवतील, त्याचं काय? सानिका, त्याला छोटं समजून माफ कर. आणि तूही काय एवढीशी गोष्ट पकडून बसली आहेस? तेव्हा सानिकाची सासरेही हात जोडून बोलतात, "सूनबाई, फक्त एक वेळ, यावेळी माझं ऐक आणि माहेरी जाण्याचा हट्ट सोडून दे. आणि जर ती पुन्हा असं काही घडलं तर मात्र तू पूर्णपणे स्वतःचा निर्णय घेऊ शकतेस. तेव्हा तुला कोणीही जास्त काही अडवणार नाही." हे ऐकून सानिका विचारात पडली. तेव्हा सानिका समोर आपल्या वडिलांनी हात जोडले आहेत हे पाहून अजय सानिकाला म्हणाला, "आता तरी थोडं समजून घे आणि कमीत कमी वडिलांच्या शब्दाचा तरी मान राख. असं काही पुन्हा झालं तर मग बघूयात पुढे काय करायचं आहे ते." आता मात्र सगळ्यांच्या इतक्या सांगण्यावर व सानिका खूप विचार करून त्या घरात ती थांबली होती. पण त्या दिवसानंतर तिने तिच्या दिरासोबत बोलणं बंद केलं होतं. सानिकाचं लग्न 5-6 महिने आधी अजयशी झालं होतं. घरात सासू, सासरे, नवरा, दीर, प्रवीण असं एवढेच छोटंसं छान कुटुंब होतं. पण प्रवीण खूपच रागीट माणूस होता, हे सर्वांनाच माहिती होतं. आणि तो त्याच रागात कोणालाही कधीही काहीही म्हणायला मागेपुढे पाहत नव्हता. पण प्रवीण सानिकावर, आपल्याच वहिनीवर हात उचलेल असं कोणालाच माहिती नव्हतं. त्याची कोणालाच काहीच कल्पना नव्हती. बाहेर कोणाशी तरी भांडण झालं असलं तरी घरात येऊन असं राग काढणं बरोबर आहे का? बाहेरचा राग घरात येऊन काढणं हे योग्य नाही, हेच त्याला कळत नव्हतं. पण आता सानिका दिरापासून दूर राहणेच पसंत करत होती. ती आता प्रवीणला जेवणाचे ताट देखील करून देत नव्हती. असेच काही दिवस निघून गेले. प्रवीणचं बाहेर कोणाच्या तरी पैशांच्या व्यवहारावर वाद झाला आणि तो घरात आला. इतक्यात अजय देखील गाडी पार्क करून बाहेरून घरात आला. तो घरात येताच प्रवीणने अजयशी भांडण सुरू केलं की, "तू गाडी चुकीची पार्क केली आहेस. तुला कोणत्या गोष्टीची शिस्तच नाही." तेव्हा अजय प्रवीणला बोलतो, "मला तुझ्याशी काही बोलायचं नाही आहे. तू प्रत्येक वेळी छोटीशी गोष्ट मोठी करतोस आणि मग वाद घालत राहतोस. तू तर बाहेर कोणाशी तरी भांडण करून येतोस आणि इथे घरात येऊन घराची शांती बिघडवत असतोस." असं अजय देखील रागातच त्याला बोलून गेला. हे ऐकून प्रवीण रागाने त्याचा कॉलर धरायला पुढे आला. ते पाहून सानिका व तिची सासू येऊन अजयला प्रवीणच्या तावडीतून त्यांनी वाचवलं. तेव्हा मात्र सानिका बोलली, "इतकं सर्व नेहमी घडत असूनही आता तुमचा भाऊ अजून लहान मुलगा समजून माफ करायचं की नाही हे सर्व काही तुम्ही ठरवायचं आहे. तुम्हाला अजूनही येथे राहायचं तर या घरात राहा, पण मी इथे आता राहणार नाही. आपला काही सन्मान नाही का? येथे लहान भाऊ आपल्या दादा-वहिनीवर हात उचलतो, काहीही देखील अपशब्द वापरतो. शेवटी किती सहन करायचं?" त्यावर सासू बोलते, "अगं सानिका, माझ्या मुलाला माझ्याच मुलाविरुद्ध का भडकवत आहेस? त्याला त्याच्या भावाविरुद्ध का भडकवत आहेस? अगं त्याने रागाने कॉलर धरला होता, पण त्याने हात कोणावर देखील उचलला नाही." सानिका म्हणाली, "मम्मी, आता अजून काय होणं बाकी आहे?" मग अजयने देखील सानिकाच्या गोष्टीला काही उत्तर दिलं नाही आणि तो तसाच सानिकासोबत तेव्हाच घर सोडून निघून गेला. त्या दिवशी तो सानिकासोबत एका मित्राच्या घरी राहिला आणि दुसऱ्या दिवशी भाड्याची खोली बघून ते तेथे शिफ्ट झाले. तर इकडे प्रवीणच्या वडिलांनी त्याला खूप ओरडलं, त्याला त्याची चूक दाखवून दिली आणि प्रवीणच्या आईला देखील सांगितलं की त्याचं त्याला काम करू दे, जास्त उगाच माझा मुलगा माझा मुलगा म्हणून डोक्यावर चढवून घेऊ नकोस. जेव्हा आपली त्याची जबाबदारी त्याला कळेल तेव्हा आपोआपच तो त्याच्या रागावर नियंत्रण ठेवायला शिकेल. त्याला आजपर्यंत कोणत्या गोष्टी कराव्या लागल्या नाहीत आणि जेव्हा माणसाला सर्व आयतं मिळतं तेव्हा त्याला त्याची किंमत नसते. पण जेव्हा तो स्वतःसाठी काहीतरी करावं असं त्याला वाटेल तेव्हा त्याला कळेल, मग त्याचा राग शांत होईल. त्यानंतर अजयचे वडील सानिका व अजयच्या घरी गेले आणि म्हणाले, "सूनबाई, मी तुला घेऊन जायला आलो नाही आहे, तर तुम्ही काही दिवस भाड्याच्या खोलीतच राहा. त्या प्रवीणला व त्याच्या आईला सगळं स्वतःच करायला द्या. घरची जबाबदारी सांभाळणं काय असतं हे जेव्हा त्यांना समजेल तेव्हा ते स्वतः येतील तुम्हाला घेऊन जाण्यासाठी. तोपर्यंत तुम्ही इकडे निवांत राहा."
त्यानंतर 3-4 महिने झाल्यावर प्रवीणला देखील हळूहळू आपली चूक समजू लागली होती आणि आता तो आपल्या अजयच्या भावाच्या घरी येऊ लागला होता. त्याने आपली चूक मान्य करून माफी देखील मागितली होती व आपल्या घरी परत येण्यास सांगितले देखील होते. जेव्हा घरी परतण्याचा विचार आला तेव्हा अजय व सानिकाने ठरवलं की ते त्या घरात नक्की जातील, पण स्वतःचा मान सन्मान कायम ठेवून आणि स्वाभिमानाने देखील जगता येईल. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा नक्की करा.